मराठा आरक्षणाचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांनी माध्यमांसोबत संवाद साधला। तर ओबीसी नेत्यांच्या बैठकीसाठी बबनराव तायवाडे यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं। राज्यात सापडलेल्या 57 लाख नोंदी जुन्याच असल्याचा दावा बबनराव तायवाडेंनी केलाय। मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा कायम असल्याचं स्पष्ट झालंय। पाहूयात। ओबीसी नेत्यांच्या मुंबईतल्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश 27 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला होता। त्यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसी समाजाला पायदळी तुडवलं का असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। मराठा आरक्षण ही श्रेयाची लढाई असून त्यामुळे ओबीसींचं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। या राज्यातील मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जो काही जी.आर. काढला, हा जी.आर. सत्ताधाऱ्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी काढला आणि श्रेयवादाची लढाई यामध्ये मला दिसून येत आहे। राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सातत्यानं विरोधाची भूमिका घेतली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। तर सरकार इतकं का झुकलं असा प्रश्नही उपस्थित केलाय। सगळे सोयरे हा शब्द त्या ठिकाणी वापरला। व्हॅलिडिटीसाठी अटी होत्या, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी, त्या शिथिल केल्यामुळे आता या कॅटेगरीच्या लोकांमध्ये, त्यामध्ये एससी असेल, एसटी असेल किंवा ओबीसी असेल, कोणालाही सहज शिरकाव करता येईल। ओबीसी नेत्यांच्या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनाच निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे चर्चांना उधाण आलं। मात्र मराठा आरक्षणामुळे आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही असा दावा तायवाडे यांनी केलाय। जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी येऊन मला पटवून द्यावं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय आणि तसं असेल तर आंदोलन उभारू असं तायवाडे यांनी यापूर्वीही म्हटलं होतं। याप्रमाणे बिहार राज्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली। त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात यावी। त्या मागणीची करता, ती पूर्ण करण्याकरता उद्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये जनजागृती यात्रा काढून ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करणार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली। आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी नेते लवकरच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। परिणामी आरक्षणाचा तिढा कसा सुटणार असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।